नमस्कार शिक्षक मित्रांनो, भावी केंद्र प्रमुखांनो. ज्या गोष्टीची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होता, तो निकाल लागलाय. भरपूर दिवसापासून मागच्या 4-5 दिवसापासून खूप चर्चा चालू होती निकालाच्या बाबतीत, की निकाल कधी? ती प्रक्रिया कंप्लीट झाली आहे. मी असं म्हणेन, की 3 वर्षापासून मी ह्या गोष्टीची वाट पाहतोय. माझ्यासोबत भरपूर केंद्र प्रमुखची तयारी करणारे लोकं 3 वर्षापासून फॉलो करताय या गोष्टीला. तर सर्वात प्रथम ही प्रक्रिया कंप्लीट झाली, ही प्रक्रिया संपन्न झाली, यासाठी सर्वांचं अभिनंदन. हे सर्वात महत्वाचं आहे. दुसरं, ज्या व्यक्तीने ही प्रक्रिया संपन्न करण्यासाठी खूप पुढाकार घेतला, खूप मेहनत घेतली, ती राजेंद्र खैरनार सर आणि त्यांची टीम. यांचे पण मी अभिनंदन म्हणजे यांचे आभार व्यक्त करतो. आपले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे सर यांनी सुद्धा म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये खूप मोलाची भूमिका बजावली. त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. ही प्रक्रिया कंप्लीट झाली या संदर्भात. ठीक आहे. आता कारण ही प्रक्रिया आम्ही ह्याला खूप दिवसापासून फॉलो करतोय म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी ॲक्चुअली. निकाल लागला आहे. कोणाचे सिलेक्शन होतील, कोणाचे नाही होणार. काही जण मेरिटमध्ये बसतील, नाही बसतील. पण प्रक्रिया कंप्लीट होणं, एखादी प्रक्रिया इतक्या दिवसापासून पेंडिंग पडणं हे थोडंसं चुकीचं होतं. ती कंप्लीट झाली. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. ज्यांचे चांगले मार्क आले त्यांचंही अभिनंदन. कट ऑफ किती लागेल, काय लागेल त्या बाबतीत बोलतोच आहे. त्याच्यावर पुढे आपण बोलणारच आहोत. सगळ्याच गोष्टीवर कट ऑफ, टी-ई-टी, पुढची प्रक्रिया सगळ्याच गोष्टीवर शांततेत पुढचे 8 ते 10 मिनिटांमध्ये मी भूमिका मांडणार आहे. ती शांततेत समजून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ईच आणि एवढी गोष्टीची क्लॅरिटी येईल. ठीक आहे. तर चला पहिलं त्यापूर्वी एक गोष्ट महत्वाची म्हणजे की निकाल लागला. एका शिक्षकाला एक महत्वाचं असतं म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट असते, की आमच्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे, की टॉपर जे आहेत, ते टॉपर आमचेच आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं फॉलो केलेलं आहे. आमच्या सगळ्या टेस्ट सीरीज असतील, जे काही आमच्या बॅचेस असतील, याचे ते विद्यार्थी आहेत. टॉपर आमचेच, पण मी असं म्हणेल, की यशाला भरपूर वाली असतात. अपयशाचा कोणी वाली नसतो. पण मी इथपर्यंत बोलतो, की जे 2400 केंद्र प्रमुख होणार आहेत, ते आमचेच आहेत. त्यात काही डाऊट नाहीये. पण जे नाही होणार आहेत, ते पण आमचे आहेत. त्या 38,000 लोकांनी परीक्षा दिली. ते सगळे तयारी करणारे लोक आमचे आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत, होतो आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहोत. म्हणजे इतर सगळ्या परीक्षांची तयारी करत असताना केंद्र प्रमुखच्या माध्यमातून किंवा जे शिक्षक लोक आहेत, केंद्र प्रमुख होणारे असो किंवा होणारे नसो, टी-ई-टीची तयारी करणारे असो नसो, शिक्षक लोकांसोबत माझं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे आणि ती इथून पुढे सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. तर यशस्वी लोकांचं पण अभिनंदन आणि जे मेरिटमध्ये बसणार नाही, मी असं म्हणेल, की तुम्हाला पुढच्या परीक्षांसाठी शुभेच्छा. आपण सोबत आहोत, सोबत मिळून येणाऱ्या परीक्षांची तयारी करूया. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढे जात असताना सगळ्यात पहिला मुद्दा, महत्वाचा मुद्दा, कट ऑफ किती लागणार? ठीक आहे. सगळ्यात कळीचा मुद्दा. आता मी असं म्हणेल, की ज्या दिवशी परीक्षा झाली होती, त्या दिवशी मी व्हिडिओ घेतला होता आणि तुम्हाला बोललो होतो, हा आकडा दिला होता 145. माझा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, YouTubeवर पण अवेलेबल. ज्ञानदेव वराडे जे बोलतो, ते सत्य होतं. एवढं पण लक्षात. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, की 145च्या मागे पुढे तो कट ऑफ लागेल आणि हे बोलणं म्हणजे कुठेतरी अनुभवातून आलेलं आहे. मागच्या 15 वर्षाचा ह्या परीक्षेच्या अनुभवातून ते बोलणं आलेलं आहे बरं का. आता मी यादी चेक केली तर 142च्या वर 2400 लोक आहेत. म्हणजे 142 पर्यंत 2400 लोक संपतात. बरं का. म्हणजे मी असं म्हणेल की जर सरळ-सरळ जर मेरिट लिस्ट लावली तर 142च्या वरच्या सगळ्या लोकांचे सिलेक्शन होऊन जातील. सरळ-सरळ जर मेरिट लिस्ट लावली तर. पण आता याच्यात जिल्हानिहाय फॅक्टर येतो. पण त्या जिल्हानिहाय फॅक्टरनुसार ते कट ऑफ थोडाफार जिल्ह्यानुसार थोडाफार प्लस मायनस 5 होईल. म्हणजे काही जिल्ह्यांचा कट ऑफ 150 पर्यंत पण जाऊ शकतो, काही जिल्ह्यांचा कट ऑफ 140 पर्यंत जाऊ शकतो. मग तुम्ही म्हणसाल सर आता जिल्हानिहाय यादी कधी भेटेल, जिल्हानिहाय मेरिट लिस्ट कधी लागेल? आता जिल्हानिहाय यादी त्यांनी दिली नाही, डायरेक्ट स्टेट मेरिट लिस्ट दिली. मला असं वाटतं जिल्हानिहाय याद्या परीक्षा परिषद तयार करेल आणि त्या जिल्ह्याच्या रिस्पेक्टिव्ह अधिकाऱ्याकडे त्या जातील किंवा शिक्षण आयुक्ताकडे जातील किंवा शिक्षण संचालकाकडे जातील. तिथून त्या जिल्ह्यामध्ये त्या शिफ्ट होतील. पण जिल्हानिहाय यादी तयार करणं म्हणजे काही अवघड काम नाहीये. मी असं म्हणते याद्या जर तुम्ही व्यवस्थित बघितल्यात त्याच्यात जिल्हा कोड पण आहे. तो जर एखादा एक्सेलमध्ये खेळणारा किडा व्यक्ती असेल तर तो संध्याकाळपर्यंत जिल्हा याद्या तयार करून पाठवूनही देईल ग्रुपवर. येतीलही संध्याकाळपर्यंतच मला असं वाटतं. किंवा मला जर वेळ भेटला तर मी पण प्रयत्न करतो की जिल्हानिहाय याद्या कशा बनवता येतील आणि त्याच्यात तुम्हाला अंदाज येऊनच जाईल. पण कट ऑफ कुठंतरी 145च्या मागे पुढंच 1, 2, 5 मार्क पुढे किंवा मागे. जो आपण अंदाज लावला होता तिथंच अंदाज आलाय. ओके. तर जे 145च्या पुढचे आहेत, मी असं म्हणेल, की त्यांनी सेफ झोनमध्ये कन्सिडर करा स्वतःला. जे 140च्या आसपासचे तुम्ही जिल्ह्यानुसार तुमच्या जिल्ह्याचं मेरिट थोडंफार जर खाली आलं, तर तुम्ही सुद्धा सेफ म्हणजे थोडंफार काठावरचे आहात.
135 ते 140 वाल्यांचा पण जिल्हा जर त्या जिल्ह्यातून परीक्षा देणारे जर खूपच कमी असतील आणि मेरिट कमी झालं गेला असेल, तर एखादा जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्याच्या तयारी करणारे लोक खूप जास्त होते आणि परीक्षा देणारे खूप जास्त आहे आणि त्या जिल्ह्याच्या जागा कमी आहे, तर मग त्याचं मेरिट थोडं वर पण जाऊ शकतं आणि एखाद्या जिल्ह्यातल्या जागा जास्त आहे आणि परीक्षा देणाऱ्यांनी तयारी करणारे कमी असतील तर मेरिट थोडंसं खाली पण येऊ शकतं. म्हणजे आता ते थोडंफार डिपेंड करतं, म्हणजे 135 वाला पण होऊ शकतो बरं का जिल्ह्यानुसार आणि एखाद्या जिल्ह्यात 150 वाला पण होणार नाही. ते जिल्ह्यानुसार ठरेल, पण कुठंतरी 145च्या वर आहात म्हणजे सेफ झोन मध्ये आहात एवढं मी मान्य करतो, एवढं आपल्याला मान्य करावं लागेल. ठीक आहे. मग आता पुढचा मुद्दा जातो. पुढचा मुद्दा म्हणजे टीईटीच्या बाबतीतला भूमिका काय, टीईटीच्या बाबतीतलं काय. तर टीईटीच्या बाबतीमध्ये थोडीशी संदिग्धता आहे अजून सध्या आणि टीईटीचा कट ऑफवर इम्पॅक्ट पडेल का? हो पडेल. जर समजा टीईटी कंपल्सरी जर केली अपॉइंटमेंट देत असताना, तर फक्त टीईटी पात्र लोकच जर घ्यायचे असेल, तर मग ज्यांना ज्यांना टीईटी ज्यांना चांगले मार्क पडले ते टीईटी पात्र नाही आहेत असं जर झालं, त्यांना बाजूला काढलं तर मेरिट थोडंसं खाली येईल. बरोबर. म्हणजे टीईटीचा रिझल्टचा टीईटी तुम्ही पात्र आहात का नाही ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडणार आहे. पात्रतेचा इम्पॅक्ट पडणार आहे. बरं, आता याच्या बाबतीत भूमिका काय शासनाची, मी असं म्हणेल की पुढच्या एक 8 दिवसामध्ये त्या बाबतीत परिपत्रक येईल. म्हणजे पुढच्या आठवड्यात, पुढच्या 8 दिवसात म्हणण्यापेक्षा पुढच्या आठवड्यात शासन त्या बाबतीमध्ये नक्की परिपत्रक काढणार आहे. त्या बाबतीतला एक मुद्दा पण आहे जो मी तुम्हाला इथं क्लिअर करू इच्छितो. म्हणजे जे आज आपलं प्रसिद्ध निवेदन आलं, प्रसिद्धी निवेदन, त्यामध्ये पण एक मुद्दा आलाय की टीईटी सीटीईटी पात्र लोकांची माहिती मागवली जाणार आहे. त्यासाठीची एक लिंक येता उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आणि त्या लिंकवर टीईटी सीटीईटीची पात्रता असलेल्या लोकांची माहिती मागवली जाणार आहे. मग ती माहिती मागवली जाते याचा अर्थ काहीतरी त्याचा वापर होणार असेल नसेल तो नंतरचा मुद्दा. म्हणजे या बाबतीत मी असं क्रिस्टल क्लिअर स्टँड आज घेऊ शकत नाही की टीईटी कंपल्सरी आहे का नाही. म्हणजे ज्या एखादा म्हणेल की सर मला 160 मार्क पडले पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 2027 पर्यंत टीईटी पात्र होण्यासाठी वेळ दिलेला आहे, पण मी आज पात्र नाही, मी पुढच्या काही दिवसात पात्र होऊ शकतो, तर मग मला मेरिटमध्ये म्हणजे माझं सिलेक्शन होईल का नाही होईल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी असं म्हणेल की आजच्या डेटला तरी कॅन नॉट बी डिटरमाइंड आहे. म्हणजे त्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर मी आज सांगू शकत नाही आणि या बाबतीमधलं शासनच काहीतरी निर्देश देईल. मग शासन निर्देश कधी देणार आहे, तर जेवढी मी माहिती काढली तर पुढच्या आठवड्यात या बाबतीत परिपत्रक नक्की येऊन जाईल, पुढच्या आठवड्यात. त्यामुळे मी असं तुम्हाला एक सगळ्यांना विनंती करेल की लगेच कोर्टाची पायरी नका घेऊ की माझे 160 मार्क पडले मी टीईटी पास नाही तर लगेच रिझल्टवर स्टे आणला, बनगडी केल्या, ते नका करू. म्हणजे तुम्ही शिक्षक आहात, वकील नाही आहेत. ठीक आहे, थोडं वेट करा. परीक्षा परिषदेसोबत काही लोकच्या म्हणजे जे ह्या गोष्टीला लीड करणारे लोक आहेत, जे कोर टीम आहे, त्या सगळ्यांची सर्वसमावेशक भूमिका आहे. ज्याला चांगले मार्क मिळाले त्या सगळ्यांना संधी मिळावी. म्हणजे टीईटी पात्र असाल नसाल त्या बाबतीतला स्टँड जो काही तो शासनासोबत चर्चा करून, परीक्षा परिषदेसोबत चर्चा करून किंवा शिक्षण आयुक्तासोबत चर्चा करून त्याच्यातला मार्ग निघेल. पण लगेच कोर्टाच्या पायऱ्या नका पकडू. वेट करा, शासनाच्या परिपत्रकाचे पण वाट पहा आणि ज्याने चांगला अभ्यास केलाय, ज्याला चांगले मार्क मिळाले त्याला न्याय मिळाला पाहिजे, ह्या भूमिकेचा मी पण आहे. म्हणजे मला चांगले मार्क मिळाले आणि काही एखादी टेक्निकल गोष्टीमुळे मी क्वालिफाय होत नाही असं नको व्हायला, ही माझी पण भूमिका आहे. त्यामुळे थोडंसं वेट करा आणि त्या पद्धतीने चाला. पण या बाबतीत सध्या तरी मी असं म्हणेल की थोडंसं संदिग्ध भूमिका आहे आणि ती भूमिका पुढच्या 4-5 दिवसामध्ये क्लिअर होईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा पुढील प्रक्रिया काय, तर पुढील प्रक्रिया आता काय जिल्हानिहाय प्रोसेस आहे. तुमच्या याद्या जिल्हानिहाय तयार होतील. त्या शिक्षण परीक्षा परिषदेपासून शिक्षण संचालक आणि त्या माध्यमातून मी असं म्हणलं शिक्षण आयुक्ताच्या माध्यमातून त्या जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यापर्यंत जातील. जिल्हा लेवलचे अधिकारी त्याच्या पुढची प्रक्रिया ठरवेल. आता जिल्हानिहाय अधिकाऱ्यापर्यंत याद्या जाण्यासाठी मला असं वाटतं पुढचा आठवडा जाईल, पुढचे 4-5 वर्किंग दिवस जाईल. मग त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया मी असं म्हणतो जिल्हानिहाय अधिकारी तो आता तुमच्या लेवलला असतो, तिथं तुम्ही मॅनेज कराल, तर ते एक म्हणजे लवकरात लवकर व्हावं यासाठी मॅनेज कराल शब्द वेगळ्या अर्थाने नका घेऊ. लवकरात लवकर प्रक्रिया पार पडावी यासाठी तुम्ही त्या अधिकाऱ्यांसोबत बोलून ते करू शकता. म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या महिनाभरामध्ये ही सगळी प्रक्रिया कंप्लीट झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला केंद्र प्रमुखची नियुक्ती पुढच्या महिनाभरामध्ये भेटली पाहिजे असं मला वाटतं, एक माझा अनुभव बघता. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा, तुमचे मार्क किती पडले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही आमचे विद्यार्थी असाल नसाल, आमचे युट्यूब फॉलोअर असाल नसाल, आमचा तुम्हाला किती फायदा झाला, आमच्या शिकवण्याचा असेल, आमच्या टीचिंगचा, आमच्या टेस्ट सिरीजचा असेल किंवा आमच्यासोबत तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जे असोसिएट असाल, ज्ञानदेव वराडे आणि मास्टर टीचर टीम ह्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे मार्क सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणखी जे लोक टीईटी साठी तयारी करताय त्या लोकांपर्यंत हा मेसेज नक्की जाऊ द्या की मास्टर टीचरची टीईटीची बॅच चालू झालेली आहे.
खूप चांगला रिस्पॉन्स टीईटीच्या बॅचला आपल्याकडे आहे. खूप जास्त लोक चांगल्या पद्धतीने टीईटीची तयारी आपल्यासोबत करताय आणि ज्या पद्धतीनं केंद्र प्रमुखचे रिझल्ट लागावा, केंद्र प्रमुखचा टॉपर ज्या पद्धतीनं आपलाच आहे, त्याच पद्धतीनं टीईटी मध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांना यश मिळावं यासाठी मास्टर टीचरची टीम प्रयत्न करते, चांगल्या पद्धतीनं त्यावर मेहनत घेते. तर जे तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुम्ही स्वतः जर टीईटीची तयारी करत असाल तर मास्टर टीचर ॲपवरनं तुम्ही टीईटीची बॅच परचेस करू शकता. बॅच परचेस करण्यासाठी काय करायचं, मास्टर टीचर ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा आणि तिथे जाऊन तुम्ही बॅचेस परचेस करा. काही अधिक माहितीसाठी हे 3 नंबर तुम्हाला दिले, त्या 3 नंबरवर तुम्ही कॉल करा. ठीक आहे. बाकी शेवटी एवढंच सांगेल, ज्यांचे चांगले मार्क आले त्या सर्वांचं अभिनंदन, पण ज्यांचे नाही आले त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही आहोत आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहोत. चालेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चालेल. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.